गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ईसीआयचे बेटा आपले सम चालू होते. ठीक आहे. आता आज नाही का अत्यंत 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 महत्त्वाचे सम घेणार आहे. आजचं जे मी फर्स्ट सम घेतोय ना बेटा, ते ऑलरेडी तुमचं एक ह्या टाईपचं सम झालेलं होतं. ठीक आहे. ते तुमचं 4000 साइन ऑफ काहीतरी गणित होतं बेटा. बा ते गणित एकदा ऑब्झर्व करा, त्याच्या हिशोबाने तुमचं पुढचं गणित असेल बेटा. मागचं जे घेतलं होतं तुम्हाला मी v of t इज इक्वल टू 4000 साइन ऑफ 1000t. ज्या गणितामध्ये v of t इज इक्वल टू किती बेटा 4000 साइन ऑफ 1000t. अशा टाईपचं जे गणित आहे ते प्लीज एकदा डोळ्याखालनं घाला, मग हे पुढचं गणित बघा. मग हे आता पुढचं गणित बघा. ठीक आहे. तुमच्या बुकमध्ये तुम्ही सोडवलंच असेल. v of t इज इक्वल टू 4000 साइन ऑफ 1000tचं जे गणित होतं ते प्लीज नीट ऑब्झर्व करा. त्याच्यावरती आधारित आता हे पुढचं सम आहे. ठीक आहे. काय म्हणतोय आता पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसून आला असेल. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी झालं बेटा सेकंडचं? कॉपी झालंय सम? ओके. आता मी सम चालू करतोय. काय दिलंय बेटा ते बघा. व्होल्टेज किती व्होल्टेज आहे? ई ऑफ टी. ई ऑफ टी इज इक्वल टू किती बेटा 1000 साइन ऑफ बॅक साइन ऑफ 314t. ठीक आहे. बरं इज अप्लाइड इन सिरीज टू अ सर्किट कन्सिस्टिंग 10 ओहम रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची किंमत दिली किती बेटा 10 ओहम. त्याच्यानंतर 0.0318 हेनरी म्हणजे एलची किंमत दिली 0.0318 काय झालं हेनरी. त्याच्यानंतर कॅपॅसिटरची पण किंमत दिली किती बेटा 63.6 मायक्रोफॅरेड. कन्वर्जन किती बेटा 63.6 इंटू 10⁻⁻6 काय फॅरेड. ठीक आहे. पुढे फाइंड द एक्सप्रेशन ऑफ करंट. फाइंड द एक्सप्रेशन फॉर करंट. करंटचं एक्सप्रेशन स्मॉल आय ऑफ टी विच इज इक्वल टू किती बेटा Im साइन ऑफ ओमेगा टी. आय ऑफ टी साइन ऑफ ओमेगा टी प्लस और मायनस फाय. आठवते प्लस और मायनस फाय काहीतरी अँगल असेल, तो अँगल तुम्हाला काढावा लागेल. ठीक आहे. कसं सोडवायचं, काय करायचं बेटा इथे. सगळ्यात पहिले तुम्हाला इथे Im लागणार आहे, राईट. मग याला मी नाही इक्वेशन 1 देतो, आधी याला कम्पेअर करून घेतो. कम्पेअर इक्वेशन 1 विथ कम्पेअर इक्वेशन 1 विथ इक्वेशन 1 ला कम्पेअर केलं. कोणासोबत बेटा यालाच मी काय लिहू शकतो. इक्वेशन 1 देण्याच्या आधी यालाच मी काय लिहू शकतो v ऑफ टी. काही अडचण बेटा v ऑफ टी म्हणजे g ऑफ टी असतो. ठीक आहे. मग कम्पेअर आपण इक्वेशन v ऑफ टी इज इक्वल टू किती बेटा Vm साइन ऑफ ओमेगा टी. मग इथे मला बऱ्याचशा किमती भेटतात. Vm ची किंमत भेटून जाते किती आली बेटा 100 व्होल्ट आणि ओमेगाची किंमत किती आली 314t. ओमेगाची किंमत किती आली बेटा 314t. मग Im काढायचं आहे का. Im इज इक्वल टू Vm अपॉन झेड. आठवतंय. आता आय साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू V अपॉन झेड असतो. बाय डिफॉल्ट काहीच नसतं, म्हणजे काय असतं बेटा IMS असतं. खूप वेळेस बोललोय. पण जर मला Im काढायचं असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला किती बेटा Vm अपॉन झेड. माझ्याकडे फॉर्म्युला कुठला येईल बेटा Vm अपॉन झेड. जर मला Im काढायचं असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला कुठला येईल बेटा Vm अपॉन झेड. ओके. मग आता Im काढण्यासाठी मला सगळ्यात पहिले Vm तर आहे, मला झेड लागेल. झेड काढण्यासाठी R आहे, एक्सेल आणि XC लागेल. मग आता एक्सेलच्या मागे लागा. सगळ्यात पहिले एक्सेल इज इक्वल टू काय बेटा ओमेगा एल विच इज इक्वल टू ओमेगाची किंमत आहे बेटा 314, त्याला गुणिले एल. एलची किंमत किती आहे 0.0318. कॅल्क्युलेशन्स करा. एक्सेल इज इक्वल टू किती बेटा 314 त्याला गुणिले 0.0318 किती आलं 9.98 काय लिहिले ओहम. ही कोणाची किंमत झाली एक्सेल. तसंच काय काढणार बेटा आता XC इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा सी विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ओमेगाची किंमत 314 त्याला गुणिले सी ची किंमत किती बेटा 63.6 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. चलो काढा. 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 314 त्याला गुणिले 63.6 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं 50.07 काय लिहिले ओहम. ही कोणाची किंमत आली XC. एक्सेल भेटला, XC भेटला. एक्सेल भेटला, XC भेटला. आता काय काढायचं झेड.
मग z इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ सगळ्यांना माहिती आहे आरचा स्क्वेअर प्लस इथे आता कुठला येईल कोणाची किंमत जास्त आहे xc ची किंमत जास्त आहे कोणापेक्षा xl पेक्षा कोणाची किंमत जास्त आहे बेटा xc ची किंमत जास्त आहे कोणापेक्षा xl पेक्षा क्रॉस चेक करू दे बेटा 2 मिनिटं फक्त बरोबर xc ची किंमत जास्त आहे कोणापेक्षा xl पेक्षा मग ॲज xc इज ग्रेटर दॅन xl म्हणून मग इथे काय xc मायनस xl त्याचा स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ आर ची किंमत 10 आहे 10 चा स्क्वेअर प्लस xc मायनस xl xc ची किंमत 50.07 मायनस xl 9.98 त्याचा काय स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ 10 चा स्क्वेअर प्लस कॅल्क्युलेशन्स करा 50.07 मायनस 9.98 किती आलं 40.09 पण त्याचा काय झाला स्क्वेअर मग z इज इक्वल टू पुन्हा आता याची किंमत काढायची म्हटलं तर अंडर रूट टाकून ब्रॅकेटच्या आतमध्ये किती 10 चा स्क्वेअर प्लस 40.09 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट 41.31 काय बेटा ओहम ही कोणाची किंमत आली z कोणाची किंमत आली बेटा z राईट मग आता याच्यावर मला im काढता येईल im इज इक्वल टू किती असतं बेटा Vm अपॉन z Vm आहे माझ्याकडे यस Vm आहे Vm ची किंमत किती बेटा 100 त्याला डिवाइडेड बाय z 41.31 चलो im ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 100 डिवाइडेड बाय 41.31 किती आलं बेटा 2.42 काय एम्पियर ही कोणाची किंमत आली im ची आता मला इथे महत्त्वाचा फाय पाहिजे फाय कसा काढायचा सगळ्यांना माहिती आहे फाय इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ किती असतं बेटा सांगा x अपॉन r x च्या ऐवजी किती लिहिते xc मायनस xl अपॉन खाली किती बेटा r यस सोडू का xc ची किंमत जास्त आहे xl पेक्षा म्हणून फाय असा काढला ठीक आहे किंवा cos ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो r अपॉन z cos ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो बेटा r अपॉन z त्याच्यावरून पण मी फायची किंमत काढू शकतो माहिती आहे बेटा cos of phi is equal to r upon z पॉवर फॅक्टर काढा आणि त्याच्यावर phi is equal to cos inverse of r upon z त्यांनी घ्या नाही त्यांनी घ्या दोघांकडून उत्तर एकच आहे मग tan inverse of xc ची किंमत 50.07 मायनस xl 9.98 त्याला डिवाइडेड बाय रेजिस्टन्सची किंमत 10 ओके आता आपल्याला बेटा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे xc मायनस xl आपण काढलेलं आहे किती असतं बेटा 40.09 त्याला डिवाइडेड बाय 10 ओके कॅल्क्युलेशन्स करा इथे फायची किंमत आता काढायची फाय इज इक्वल टू tan इनवर्स शिफ्ट दाबून tan म्हणजे tan इनवर्स येईल ब्रॅकेटच्या आतमध्ये 40.09 त्याला डिवाइडेड बाय 10 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं 75.99 किती आलं बेटा 75.99 नियरली इक्वल टू किती येतं बेटा 76 डिग्री नियरली इक्वल टू किती येतं बेटा 76 डिग्री म्हणजेच पहा आता आय एम भेटला ओमेगा थिटा ऑलरेडी आहे प्लस और मायनस फायची पण किंमत भेटली मग आता मला करंटची इक्वेशन लिहिता येईल आय ऑफ टी विच इज इक्वल टू आय एम काढलेला आहे 2.42 साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 314 टी प्लस और मायनस फायची किंमत किती आली बेटा 76 डिग्री ओके आता आय ऑफ टी भेटला अजून काय विचारलेलं त्यांनी मला फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट हाच काय झाला बेटा फेज अँगल राईट फाय आत्ताच काढला मी जो की मला भेटला 76 डिग्री ठीक आहे फेज अँगल पण भेटला करंटची इक्वेशन पण भेटली अजून काय विचारतोय ते बघा अजून काय विचारतोय पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याकडे पॉवर फॅक्टर इज इक्वल टू किती असतो कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू कॉस ऑफ किती बेटा 76 डिग्री कॅल्क्युलेशन्स करा कॉस ऑफ 76 डिग्री किती आलं 0.2412 ठीक आहे ही कुठली किंमत झाली बेटा पॉवर फॅक्टरची ठीक आहे ही कुठली किंमत झाली पॉवर फॅक्टर आणि अजून एक काय विचारते मला ऍक्टिव्ह पॉवर आता महत्वाचं ऍक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला व्ही आय इंटू द कॉस ऑफ फाय पण सगळ्यांना माहिती इथे कुठला असतो व्ही आर एम एस इंटू द आय आर एम एस राईट मला व्ही आर एम एस लागेल आय आर एम एस लागेल व्ही आर एम एस आहे का नाही आहे मला ते काढायच्या मागे लागा व्ही आर एम एस इज इक्वल टू 0.707 इंटू द व्ही एम राईट पुन्हा मग 0.707 इंटू द व्ही एम
VM काढलाय बेटा, म्हणजे दिलेला आहे त्यांनी मला. किती बेटा 100. मग आता VRMS भेटून जाईल. कॅल्क्युलेशन्स करा. 0.707 इंटू द 100 किती आलं 70.7 काही वोल्ट. VRMS भेटला. पुढे काय काढायचं आहे IRMS इज इक्वल टू 0.707 इंटू द IM विच इज इक्वल टू पुन्हा 0.707 इंटू द IM. IM आपण काढलेला आहे 2.42. ओके चलो मग IRMS ची किंमत सांगा. 0.707 इंटू 2.42 किती आलं बेटा 1.71 काय लिहिते एम्पियर. IRMS पण भेटला. आणि मग मला फायनली काय करता येईल बेटा पॉवरचा फॉर्म्युला VRMS किती आलं 70.7 इंटू द IRMS 1.71 इंटू cos of phi ची किंमत 0.2412. पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन 70.7 इंटू 1.71 इंटू 0.2412 किती आलं 29.16 मिनिट काही वॅट. बरं टेक्स्टबुकमधून जर तुम्ही हे गणित बघितलं तर टेक्स्टबुकमध्ये गणित चुकीचं आहे बेटा. टेक्स्टबुकमध्ये हे गणित चुकीचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. गणित अख्खं चार्ट खाली लिहून घ्यायचं आहे. IMP मध्ये घ्या. IMP ठीक आहे. IMP मध्ये गणित लिहून घ्या. इम्पॉर्टंट आहे. ओके बच्चा. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढचा सम इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. आता ह्या गणिताला आहे ना काय जेवढे स्टार्ट करायचे तेवढे स्टार्ट करून घ्या. पुन्हा वेगळ्या टाईपचा सम आहे. ठीक आहे. 6 स्टार VIMP सम. ठीक आहे. 6 स्टार देतोय VIMP सम. ठीक आहे. ओके. काय म्हणतोय अ सिरीज सर्किट हॅव्हिंग अ प्युअर रेजिस्टन्सची किंमत दिली किती बेटा 40 ओहम. रेजिस्टन्सची किंमत 40 ओहम. इंडक्टन्स किती म्हणतोय 50.07 मिली हेनरी. 50.07 मिली हेनरी विच इज इक्वल टू 50.07 इंटू 10⁻³ हेनरी. पुढे अँड अ कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस अ व्होल्टेजची किंमत किती बेटा 400 वोल्ट. पुढे फ्रिक्वेन्सी पण दिली. फ्रिक्वेन्सीची किंमत 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत किती 50 हर्ट्ज. द RLC कॉम्बिनेशन ड्रॉज अ करंट पण घेऊन ठेवलाय बेटा. करंट किती आहे 10 एम्पियर. कॅल्क्युलेट सगळ्यात पहिले काय विचारते पॉवर फॅक्टर अँड कॅपॅसिटरची व्हॅल्यू. ठीक आहे. पॉवर फॅक्टर विचारते आणि अजून काय विचारतो बेटा कॅपॅसिटरची व्हॅल्यू. दोन गोष्टी मला तर विचारतो. आता त्यांना I पण दिलाय V पण दिलाय पण Z सहज काढू शकतो. आता सगळ्यांना फॉर्म्युला खूप वेळ झाला आपला I इज इक्वल टू किती असतो V/Z. पॉवर मला I आहे येस V पण आहे Z सहज भेटेल येस और नो. मग ॲज I इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा V/Z. मग डिवाइडला इकडे आलं मल्टिप्लाय इकडे आलं डिवाइड. मग Z इज इक्वल टू किती बेटा V/I. व्होल्टेजची किंमत किती आहे 400 त्याला डिवाइडेड बाय करंटची किंमत किती आहे 10. Z इज इक्वल टू किती बेटा 40 ओहम. Z इज इक्वल टू किती आलं बेटा 40 ओहम. बरं आता ना कॉस ऑफ फाय काढते. पॉवर फॅक्टर काढायचा आहे. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो कॉस ऑफ फाय. पॉवर फॅक्टर विच इज इक्वल टू कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतं बेटा R/Z. मग विच इज इक्वल टू R ची किंमत 40 Z ची पण किंमत किती आहे 40. पॉवर फॅक्टर किती आला 1. अजूनपर्यंत कुठल्याही गणितामध्ये असं झालंय का नाही. अजून आतापर्यंत कुठल्याही गणितामध्ये असं घडलेलं नाहीये ज्याच्यामध्ये पॉवर फॅक्टरची किंमत किती येते बेटा 1. बरं आता ना थोडं काही बेसिक्स मला काही सांगायची इच्छा आहे. ते आपल्याला अजून सम्स घ्यायचे. ते सम्स झाल्याच्या नंतर पुढचा एक कन्सेप्ट आहे तो म्हणजे कुठला बेटा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. तो म्हणजे कुठला आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय असते ते आता थोडक्यात सांगून देतो. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय असते ज्याच्यामध्ये पॉवर फॅक्टरची किंमत 1 असते. ज्याच्यामध्ये पॉवर फॅक्टरची किंमत काय असते 1 असते. आणि अजून एक XL इज इक्वल टू XC असतो. अजून एक काय असतो XL इज इक्वल टू XC. XL इज इक्वल टू XC.
म्हणजे जेव्हा जेव्हा तुमची पॉवर फॅक्टरची किंमत 1 असते ना बेटा, जे बोलतोय अत्यंत महत्त्वाचं आहे, आपल्या जागेमध्ये लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. जेव्हा जेव्हा पॉवर फॅक्टरची किंमत 1 येईल त्यावेळेस 100% एक्सेल इज इक्वल टू एक्सी असेल. त्यावेळेस 100% काय असेल बेटा, एक्सेल इज इक्वल टू एक्सी. आपल्या जागेत लिहायचं असेल तर प्लीज लिहून घ्या. प्रचंड आहे मी बोललो गेलो. आता पॉवर फॅक्टर किती भेटला 1. ठीक आहे. बरं, आता मला पुढे काय करायचं, कॅपॅसिटरची व्हॅल्यू. आता कॅपॅसिटरची व्हॅल्यू कसं काय करायची, मला एक्सेल एल दिलेला आहे त्याच्यावर एक्सेल करता येईल. येस, मग आता एक्सेलच्या मागे लागा. ठीक आहे, कोणाच्या मागे लागा, एक्सेल. एक्सेल काढण्याच्या आधी आपण काय करू बेटा, की नाही का झेड काढू. झेड इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे अंडर रूट ऑफ किती असतो, आरचा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्सेल मायनस एक्सी त्याचा स्क्वेअर. राईट. बरं, झेडची किंमत म्हणजेच काय, झेडचा स्क्वेअर. जर दोन्हीकडे स्क्वेअर घेतलं तर झेडचा स्क्वेअर प्लस आरचा स्क्वेअर, झेडचा स्क्वेअर इज इक्वल टू आरचा स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग झेडची किंमत 40चा स्क्वेअर, रेजिस्टन्सची किंमत 40चा स्क्वेअर प्लस किती, एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, हा प्लस 40चा स्क्वेअर इकडे आला होती मायनस, म्हणजे 40चा स्क्वेअर मायनस 40चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. किती आलं, 0 विच इज इक्वल टू एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर इकडे आलं होती अंडर रूट, पण अंडर रूट ऑफ 0ची किंमत म्हणजे अंडर रूट ऑफ 0 झालं विच इज इक्वल टू एक्सेल मायनस एक्सी. म्हणजे 0 इज इक्वल टू किती, एक्सेल मायनस एक्सी. म्हणजेच हा मायनस इकडे आला होती प्लस, म्हणजेच एक्सी इज इक्वल टू एक्सेल. दॅट इज एक्सेल इज इक्वल टू एक्सी. आधीच बोललो होतो बेटा, दॅट इज एक्सेल इज इक्वल टू एक्सी. काय येतं कळालं, काय येतं कळालं. कॉस ऑफ आय, जर पॉवर फॅक्टर तुमचा आरची पण किंमत सेम आहे, झेडची पण किंमत सेम आहे, झेड आणि आर सेम असेल, हा तिकडे जातो मायनस होतो, 0 येतो. 0 आल्यानंतर ऑटोमॅटिकली एक्सेल इज इक्वल टू काय होतं, एक्सी. मग आता पुढे, इथून पुढे मी तुम्हाला 2 पद्धतीमध्ये गणित दाखवू शकतो. इथून पुढे मी तुम्हाला 2 पद्धतीमध्ये गणित दाखवू शकतो. ठीक आहे. फर्स्ट मेथड, ज्या मेथडमध्ये आता मी काय करेल बेटा, माझ्याकडे एक्सेल इज इक्वल टू एक्सी भेटलंय. राईट. एक्सेलचा फॉर्म्युला ओमेगा एल, एक्सीचा फॉर्म्युला 1 अपॉन ओमेगा सी. राईट. ओके, इथे पुन्हा ऑटोमॅटिकली ओमेगा एल म्हणजेच काय 2 पाय एफ एल असतो विच इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय एफ इंटू द सी. तुला काढायची कोणाची किंमत आहे बेटा, तुला काढायची कोणाची किंमत आहे, सी ची आहे. हा सी डिवाइडला आहे, इकडे गेला मल्टिप्लाय. ठीक आहे, आणि हे सगळं मल्टिप्लाय इकडे आलं होती डिवाइड. कॉन्सन्ट्रेशन द्या. मग किंवा आधी एक एक्सटेंड करू 2 पाय एफ एल त्याला गुणिले सी इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय एफ. ठीक आहे. आता हे सगळं मल्टिप्लाय तिकडे गेलं होती डिवाइड. मग सी इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय एफ त्याला गुणिले पुन्हा 2 पाय एफ इंटू द एल विच इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय इंटू द एफ, फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू पुन्हा 2 पाय इंटू द एफ, एफची किंमत पुन्हा 50 इंटू द एल. एल दिलेला आहे मला किती बेटा, 50.07 इंटू 10 रेज टू किती आहे, -3. ब्रॅकेट कंप्लीट. चलो कॅल्क्युलेशन 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय इंटू 50 इंटू 2 पाय इंटू 50 इंटू 50.07 इंटू 10 रेज टू पॉवर -3. ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा, 2.02 इंटू 10 रेज टू पॉवर -4 काही फॅरेड. ही एक पद्धत झाली. कुठली बेटा, सी काढण्याची. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत सेकंड मेथड ऑलमध्ये, हा याला फक्त ऑलमध्ये सेकंड मेथडमध्ये काय, सेकंड मेथडमध्ये बेटा तू आधी एक्सेल काढून टाक. सेकंड मेथडमध्ये काय करून टाक आधी, एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल विच इज इक्वल टू 2 पाय एफ एल विच इज इक्वल टू एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल विच इज इक्वल टू 2 पाय एफ इंटू द एल विच इज इक्वल टू 2 पाय इंटू द एफ. एफची किंमत 50 आणि एलची किंमत किती बेटा, 50.07 इंटू 10 रेज टू पॉवर -3. ऑटोमॅटिक एक्सेल भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा 2 पाय इंटू 50 इंटू 50.07 इंटू 10 रेज टू पॉवर -3. चलो
किती आला 15.72 काय इथे ओव्हर कुठली किंमत भेटली एक्सेल. मग आता ॲज एक्सेल इज इक्वल टू एक्सी असतो राईट. आधीच प्रूव्ह केले एक्सेल आणि एक्सी कसा असतो सेम. मग therefore एक्सी इज इक्वल टू 1/ओमेगा सी. एक्सी ची किंमत माझ्याकडे आहे 15.72 विच इज इक्वल टू 1/2 पाय एफ सी. मला सी ची किंमत काढायची. सी इज इक्वल टू 1/2 पाय इंटू द 15.72 विच इज इक्वल टू 1/2 पाय इंटू द एफ ची किंमत 50 इंटू द 15.72. चलो काय कॅल्क्युलेशन्स सी ची किंमत भेटेल. काय कॅल्क्युलेशन्स सी ची किंमत भेटेल. चलो काय करायचं बेटा 1/, ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय इंटू 50 इंटू 15.72 ब्रॅकेट कम्प्लीट. पुन्हा उत्तर किती आलं बेटा 2.02 इंटू 10⁻⁻⁴ काय फॅरेड. ही कोणाची किंमत झाली बेटा कॅपॅसिटर. दोघीकडनं माझी कॅपॅसिटरची किंमत काय होते बेटा तीच येते. दोघीकडनं माझी कॅपॅसिटरची किंमत काय होते बेटा तीच येते. कळालंय. ओके आज 2च गणितं घेतो. प्रचंड IMP गणित झाले बेटा दोघीचे दोघी. उद्यापासून जेवढे तुमचे सम झालेत ना बेटा ज्या टाईपवर त्याच्यावरतीच सगळे गणित झालेले. आता सगळे टिपिकल सम्स माझे याचे संपलेले आहेत. ठीक आहे. ह्या पार्टमधले सगळेच्या सगळे मॅक्सिमम टिपिकल सम्स मी संपून टाकलेले आहेत. ठीक आहे. उद्या आणि कदाचित अजून 2 दिवस मी या समची फक्त आता काय घेईल बेटा प्रॅक्टिस घेईल. उद्या आणि परवाच्या शिल्लक झालं तर कदाचित उद्याही संपून टाकेल नाही तर मग अजून 1 दिवस घेऊन घेईल बेटा. 2 दिवस आता फक्त तुमची या गणितांचे काय झाले बेटा प्रॅक्टिस झाले. ठीक आहे. उद्या आणि परवा जेव्हा गणितं सोडवाल तेव्हा कंटिन्यू माझ्यासोबतच गणितं सोडवायचे प्रयत्न करायचे. धड इकडे चालू असेल न बघता आपलं गणित सोडून टाकायचं. फक्त क्वेश्चन वाचायचा आपलं गणित सगळं सोडून टाकायचं आणि मग क्रॉस चेक करायचं. बरोबर आहे का चुकी. ठीक आहे. आणि उद्यापासून 1-2 गणितं मी होमवर्कला पण देईल. ओके बेटा दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.